नमस्कार मित्रांनो, मी सचिन आपलं स्वागत करतो सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2002च्या मतदार यादीतून मतदाराचे किंवा स्वतःचे, आई किंवा वडिलांचे किंवा एखाद्या लग्न झालेल्या महिलेच्या वडिलांचे नाव मतदार यादीत कसे शोधावे याबाबत अगदी सोप्या प्रोसेसमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ सर्व BLO बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्वप्रथम आपण आपल्या प्ले स्टोअरवर जाणार आहोत. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर आपल्याला सर्च या बटनावर गेल्यानंतर आपल्याला ECI नेट नावाचे एक ऍप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहे. या ऍप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथून आपण डायरेक्ट हे प्ले स्टोअरवरील ऍप आपण डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे. यापूर्वी ऑलरेडी ECI नेट या ऍप्लिकेशन बाबत आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लॉग इन प्रोसिजर कशी असणार आहे ती प्रोसिजर या पद्धतीने आपण इथे आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वोटर्स रजिस्ट्रेशन फॉर्म्स या टॅबवर आपल्याला यायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला सर्च स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR 2026 असा एक नाव दिसतंय आणि त्याखाली सर्च युअर नेम इन लास्ट SIR यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं स्टेट निवडून घ्यायचं आहे. ज्या स्टेटचे आपण असाल, समजा S13 हे महाराष्ट्र स्टेट साठी आहे. त्यानंतर आपलं डिस्ट्रिक्ट आपण निवडून घ्यायचं आहे. जे काही आपलं जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर आपली असेंब्ली निवडायची आहे. जी काही आपली असेंब्ली असेल ती असेंब्ली या ठिकाणी निवडायची आहे. नसेल माहिती तर हा इथे फिल्टर नाही लावलं तरी सुद्धा आपल्याला ज्या व्यक्तीचं नाव शोधायचं आहे ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण शोधू शकाल. परंतु मला या ठिकाणी तालुक्याचं किंवा असेंब्लीचं नाव माहिती आहे, त्यामुळे मी तिथे सर्च करतोय. त्यानंतर पार्ट नंबर जर आपल्याला माहिती असेल तर आपण तो ठेवायचा आहे, किंवा नसेल माहिती, आता उदाहरणार्थ मला हा पार्ट नंबर माहिती आहे की इथे 278 आहे, परंतु तोच आहे की नाही आपण हा फिल्टर तात्पुरता ठेवूयात. आणि या ठिकाणी खाली आल्यानंतर इथे आपल्याला इलेक्टर फुल नेम इन लास्ट SIR यामध्ये आपल्याला ज्या मतदाराचं नाव शोधायचंय त्याचं नाव आपण या ठिकाणी टाकून घेणार आहोत. आणि सगळ्यात खाली सर्च या बटनाला आपण क्लिक करणार आहोत. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी ज्या व्यक्तीला आपण शोधले आणि जे गाव आहे ते गाव सुद्धा आपल्याला दिसतंय. आणि या ठिकाणावरून आपल्याला हा पार्ट नंबर आपल्याला इथे मिळतोय आणि रिलेटेड सर्च त्या खाली आपल्याला दिसत आहेत. आता यामध्ये आपल्याला जी आवश्यक माहिती आहे ती म्हणजे पार्ट सिरियल नंबर आणि इतरही ही संपूर्ण माहिती आपल्या SIR मॅपिंग करण्यासाठी आवश्यक आहे. आता आपण यापूर्वीच चॅनलवर 2002च्या यादीमध्ये नाव कसं सर्च करायचं याबाबत आपण वेबसाईटवरील व्हिडिओ पाहिला, परंतु या ऍप्लिकेशनच्या मदतीनं आपल्याला इथे OTP ही टाकायची आवश्यकता नाही आणि अगदी कमी वेळेमध्ये आपल्याला हा रिझल्ट भेटून जातो. त्यामुळे आपल्याला SIR करण्याबाबत याची खूप मदत होणार आहे. त्यामुळे सर्वांनी ECI नेट नावाचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून आपल्याला मॅपिंग करण्यासाठी जे मतदार शोधायचे आहेत ते या पद्धतीनं अतिशय सोप्या पद्धतीनं आपण शोधू शकता आणि कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला या ठिकाणी रिझल्ट मिळतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण या SIR बाबतचे संपूर्ण व्हिडिओ कव्हरेज आपण आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. जितक्या काही सोप्या गोष्टी आहेत, सोप्या पद्धतीने सांगता येतील ते सगळे सोपे मार्ग आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ आपल्या शिक्षक बांधवांपर्यंत, BLO बांधवांपर्यंत शेअर करायचा आहे. धन्यवाद.